नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आत्ता सध्या नवीन व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत. मी ब्लाऊज वगैरे आधीपासून शिवत आहे, पण व्हिडिओ आत्ता बनवते आहे. तर हा 28 साईजचा प्रिन्सेस विथ बोटनेक आहे आणि याचं मागचा ड्रॉप शेप काढलेला आहे. तर मी कटिंग करून घेते आता. तुम्हाला जर माझ्या ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तर ब्लाऊजला मी साईडला थोडी थोडी मार्जिन सोडून घेतलेली आहे शिलाईसाठी आणि आता मी कटिंग करून घेते. नवीन व्हिडिओ बनवत असल्यामुळे थोड्याफार चुका होत असतील माझ्याकडून, तर समजून घ्या की नवीन सुरुवात आहे. तर स्लीवचं मी पेपर कटिंग ठेवलेलं नाही आहे, तर मी अस्तरवरती डायरेक्ट स्लीवचं कटिंग करणार आहे. कारण पेपर कटिंग माझ्याकडं 5च्या व्हायचं आहे आणि मला फुल स्लीव्ज काढायचे आहेत. तर स्लीवचंही कटिंग झालेलं आहे आत्ता करून. तर आता मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करणार आहोत. तर आता स्लीवची बॉर्डर मी साईडला कट करून घेतलेली आहे, कारण मला स्लीव्जला आणि बॅकला पण थोडंसं यूज करायचं आहे. कस्टमरने ऐन वेळेस फोन करून सांगितलं की बॅक साईड टेम्पलमध्ये काढायची आहे. म्हणजे आता नवीन ते ट्रेंडमध्ये आलेला आहे गळा, तो काढायचा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की अगोदर तुम्ही चॉईस करत जावा, म्हणजे जेणेकरून आता जर मी कटिंग केलं असतं तर काहीच ॲडजस्ट करता नसतं आलं. तर आता फायनली पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे आणि तुम्हाला बॅक साईड दाखवते मी. हे बघा, अशा पद्धतीने कस्टमरनी सांगितलं होतं. अगोदर त्यांनी ड्रॉप शेप ठरवला होता, पण नंतर असं त्यांच्या मनात आलं असेल की आपण चेंज करून दुसरा गळा काढावा. तर हा गळा डिसाईड झालेला आहे त्यांचा आणि हा बघा किती छान फिनिशिंगमध्ये स्टिच झालेला आहे. पूर्ण बॅक साईडला कॅनव्हास लावलेला आहे आणि ब्लाऊज पीसला फ्युजिंग यूज केलेलं आहे. तर तुम्हाला फ्युजिंग कसं यूज करायचं हे जर माझ्याकडून बघायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि हा फायनल लुक झालेला आहे ब्लाऊजचा. बघू शकता, स्लीव्जला वगैरे बॉर्डर लावून झालेली आहे आणि बॅकला पण त्याची बॉर्डर यूज केली आणि थोडेसे लटकन पण बनवले.